नमस्कार मंडळी, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत इडलीची चटणी कशी बनवायची, ती विदाऊट नारळ आणि दही. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे मी उभा चिरून, दाणे घेतले भाजून, शेव घेतली आहे 2 चमचेभर, लसूण लागेल आपल्याला, सुकं खोबरं घेतलं आहे मी 2 ते 3 चमचे. हे नसेल तरी पण तुम्ही स्किप करू शकता, म्हणजे चालतंय असं. मीठ घेतलं आहे, हिरवी मिरची, लिंबू आणि सुकी लाल मिरची, मोहरी आणि चमच्यावर तेल घेतले. त्यात आपण घालायचं आहे कांदा, कांदा घालून त्याला थोडासा परतून घ्यायचा आहे, जास्त नाही. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी 1 ते 2 मिनटं कांद्याला थोडंसं परतून घेते आणि आता गॅस बंद करते आहे. जास्त परतायचं नाही आहे त्याला. आता ह्याला थोडं गार होऊन देऊया आपण. या ठिकाणी मी कांदा ह्याच्यात काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यात घालूया दाणे, लसूण, हिरवी मिरची, सुकं खोबरं, शेव, चवीपुरतं मीठ आणि लिंबू पिळूया. आपण दहीच्या ऐवजी लिंबू वापरतोय. आणि ह्यात घालूया पाणी आणि ह्याला छान ग्राइंड करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी इडलीची चटणी बनवून तयार आहे. आता आपण ह्याला फोडणी देऊया. फोडणीसाठी मी वेगळं भांडं घेत नाही आहे. ज्या कढईमध्ये कांदा परतलेला होता त्याच्यातच तेल आहे शिल्लक, सो मी त्याच्यामध्येच त्या तेलातच मोहरी घालते आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आहे, फोडणी खमंग बसली पाहिजे. मोहरी छान तडतडली तर ह्यात आपण घालूया मिरची. ह्या ठिकाणी फोडणी देऊन झालेला आहे आणि खूपच मस्त अशी इडलीची चटणी तयार आहे. सो मित्रांनो, तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. कमेंटमध्ये कळवा रेसिपी कशी झाली ती. धन्यवाद.